उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जायचं असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करावा असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलं। संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर समन्वयानं मार्ग निघता चर्चा केली तर फरक पडणार नाही। एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे आहेत असा सल्ला मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला। याला वैभव नाईकांनी उत्तर दिले। एकनाथ शिंदे जेव्हा वेगळे झाले तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना फोन करण्याचा सल्ला दिला होता, मात्र उद्धव ठाकरेंना फोन न करता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता अशी आठवण वैभव नाईकांनी करून दिली। तसंच काही लोक प्रसिद्धीसाठी असं बोलतात असा आरोप नाईकांनी केला आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही अहो फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं। ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा। की नरेश म्हस्के हे नगरसेवक झाले, महापौर झाले, जिल्हा प्रमुख झाले, हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार या ठिकाणी झाले। त्यांना त्यांच्या घरी विनंती करावी लागली, यावं लागलं आणि तेव्हा उद्धवजींनी त्यांना ही सगळी पदं दिली। आज आपण बघितलं असेल की अनेक मंत्री आज पण सांगतात की त्यावेळी शिवसेनेची एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार अनेक मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शिंदे साहेबांशी बोलून घ्या म्हणून, परंतु उद्धवजींनी आपल्याबरोबर लोक नाहीत, आपल्याला दूर गेलेत म्हणून उद्धवजींनी स्वाभिमानाने त्यावेळी मुख्यमंत्र्याचा राजीनामा दिला होता। आणि त्यामुळे आता आमदारकीसाठी उद्धवजींनी कोणाशी बोलण्याचा काय प्रश्नच येत नाही। समन्वयानं प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी साध्य केल्या जातात। शेवटी पक्ष आहेत, कुठल्या पक्षाला कधी कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की समन्वयानं काहीतरी निर्णय जर होत असेल तर आमच्यासाठी चांगलं आहे। एकनाथ शिंदेसाहेब आज राज्याचे मोठे नेते आहेत, 60 सदस्य संख्या त्यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना पक्षाची आहे आणि काही गोष्टींमध्ये जर त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या पत्रात काही पाडून घेता येत असेल तर चुकीचं काय।